महाभारत न्यूज, अब होगा सच का सामना। सेलू येथील सुकळी रोड चौक परिसरात झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षांच्या वैभव मनोज करपाते या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाचा विना नंबर प्लेट असलेला ट्रक भरधाव वेगाने येत होता। उडाण पुलाजवळील पंक्चर दुकानासमोर सायकलवर बसलेल्या वैभवला या ट्रकने मागून जोरदार धडक दिली। धडकेनंतर वैभव खाली पडला आणि त्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। त्याच्यासोबत असलेला प्रथमेश करपाते हा सुदैवाने बचावला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा केला, मात्र चालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला। घटनेनंतर सेलू पोलिसांनी तपास सुरू करत शोध मोहीम राबवली। पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अखिलेश गव्हाणे यांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने ट्रकचा शोध घेतला। अखेर हा ट्रक अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर आराम ढाबाच्या मागील झाडाझुडपात लपवून ठेवलेला आढळून आला। डीबी पथकाने तत्काळ कारवाई करत ट्रक जप्त केला, मात्र ट्रक चालक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दरम्यान निष्पाप मुलाचा जीव घेणारा चालक अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। रोशन वांदिले, महाभारत न्यूज, सेलू।